तसं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संकष्टी आता आणि संकष्टीच्या तुमका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आमच्याकडे खूपच पाऊस लागलो, म्हणजे मस्त वारं आणि पाऊस लागलो. आत्ता वाईस काही पाऊस गेलो. आता मी आमच्या शेतात जाते, बघूया किती कुंड्यांमध्ये पाणी भरलं आता. तर चला, माझ्या आजूबाजूत बघा तुम्ही 10-15 दिवसापूर्वी कसा होता सगळा आणि आता कसं सगळं मस्त हिरव्यागार झाला सगळीकडे. भारीच वाटतं. कोपरे बघा कसे वेगळेच दिसतात असत, पूर्ण त्यांचं लुकच बदललो आणि एकदम पाण्यात भरलेले. म्हणजे 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी अजिबात पाणी नव्हतं, एकदम सुके खरखरीत कोपरे होते आणि आता मस्त पाण्यात उडून भरले असत. हे सगळे कोपरे असत ना, ह्यांका आम्ही 4-5 दिवसापूर्वी उकळ घातलं आणि तरी पण बघा चिखल असलं ना तरी पाण्याचं एकदम तळ दिसता. म्हणजे किती ताजं पाणी असं तर बघा तुम्हीच, मस्तच दिसतं. 15 दिवसापूर्वी ना पप्पाने ही मेर बांधल्यानी आणि तेव्हा अजिबात पाऊस नव्हतो आणि त्यामुळे माती असा ना ती घट्ट बसली असा व्यवस्थित, त्यामुळे अजिबात चिखल नाही. चलाक बरा वाटता वायच. हा बघा कुंड्यांमधलं पाणी एवढं स्वच्छ आहे ना की त्याच्यात आपला प्रतिबिंब एकदम असा उलटान दिसता, एकदम आरशात बघितल्यासारखं वाटतं. एवढा मस्त स्वच्छ पाणी हा. एवढ्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये पाणी भरला आणि एका पण कोपऱ्यात काही मासो दिसणार नाही, बारीक असा पिचका पण काही दिसणार नाहीत. माका तर भेटली असे ना तर मी तळीत न सोडणार असतंय, पण दिसणारच नाहीत काय. कुंडग्यांमध्ये तसं पाणी भरला बऱ्यापैकी आणि तळीवर जायचं असता, पण आता काळोख पडत दिलो म्हणून मी गेलाय नाही. आता उद्या जाईन मग तळीवर. आणि आता आज माझा उपवास आहे ना, तर आज सगळं जेवण आणि बनवूचा, कारण आई तरव्यात गेली. तर आता मी घरी जाते, जेवण बनवते पटापट सगळं, मग भेटूया. तर फ्रेंड्स, आता माझं सगळं जेवण बनवून झाला. डाळ भात आणि वाटाण्याची उसळ बनवून घेतलंय आणि श्रीखंड पण बनवलंय आणि आता देवबत्ती करतोय. आणि आई इली ना काय मग आम्ही मोदक बनवतलो, पण त्याआधी मी चाय पिऊन घेते मस्तपैकी. चहा पिले ना की बरा वेळेस तरतरीत वाटताला, तर आता चहा बनवतोय. तर तुम्ही पण या चाय पिऊक. पप्पा काय असं चाय झाला. जेवण तुमचं ना किती वाजले? 5 वाजले. आता मी मोदक बनवतो. ही बघा पप्पानी हळदीची पानं आणल्यानी काढून. त्याच्यातच दिला मग आहे ना. फुगला किती ता पातळ झाला का? मस्त या भाड्याचं घातलं तर पातळ होणार ना.
मोदकासाठीचं पीठ आता भागवून वगैरे झालं. आई आता पीठ मळता आणि आईन मग खोबऱ्या वगैरे किसून दिल्या, तर आता मी पटकन चून बनवून घेतोय. आता चून वगैरे सगळं बनवून झाला. आई तोपर्यंत पाणी तापत ठेवता मोदक उकडूसाठी आणि मी आता मोदक बनवून घेते. पहिल्या आधी पाती बनवून घेतलंय आणि आता मोदक बनवते. म्हणजे माका तेवढे काय जमत नाही, पण अगदीच नाही जमणं तसे नाही, तसे बरे बनवते मी बनवते ते माका खूप आवडतात. माका बाकीच्यांचं काय माहिती नाही. बरोबर ना, बरोबर त्याच्या दाखल आणि सगळ्या नको ना. चला आता गणपती बाप्पाची पूजा करूया आणि माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणा गणपती बाप्पा मोरया. आणि आता गणपती बाप्पाची पूजा करतलंय आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य अर्पण करतलो आणि मग आम्ही आरती करू. तू काढले मग बोलतो ते वाशीला काढले मला मग वाशी येत ना बोलतो या होता ना टावेल मग लई उघडलं 10 मिनिटात ठेवलो उलटे टाकू की नको ना काय हे बघा तुम्ही बघू शकताच आमचे मोदक उकडून झालेले असतात आणि घरात सगळीकडे मस्त ना हळदीच्या पानांचा सुगंध येता. खूपच मस्त वाटतं आणि आम्ही मोदक उकडूचीच वाट बघत होतो. आता पटकन मी नैवेद्याचं पान तयार करून घेतोय. त्यानंतर मग गणपती बाप्पाक नैवेद्य अर्पण करतलो आणि नंतर मग आरती करू. आज ना खरं तर मोदक बनवायचे नाही होते, श्रीखंड बनवलेलं आहे मी, पण अचानक माझ्या मनात काय येईल काय माहिती मोदक बनवीन असे वाटले. म्हणजे खरं तर गणपती बाप्पाकच खाईन असे वाटले असतील कदाचित. जेवताय तुम्ही पण जेव ठेवा. चला तर मग बाय बाय.